अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, येत्या 20 मार्च 2026ला आपल्या मालकांचा म्हणजेच आपल्या ब्रह्मांड नायक महाराज श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे. तर या प्रकट दिनाचं औचित्य साधून आपल्यापैकी बरेच जण स्वामींची जी सेवा आहे ती करत असतील. पण मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये एक अशी सेवा सांगणार आहे जी स्वामींना अतिशय प्रिय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, येत्या 20 मार्च 2026 वार शुक्रवार रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे. तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे? तर बघा, स्वामी समर्थांचा प्रकट दिन 20 मार्चला आहे. तर आपल्याला ही जी सेवा आहे ती 28 फेब्रुवारीपासून जी आहे ती सुरू करायची आहे. ते 20 मार्च 2026पर्यंत अशी 21 दिवसाची जी सेवा आहे ती करायची आहे. आता बघा, हिच्यामध्ये सुतक असेल, मासिक पाळी असेल तर तुम्ही ही जी सेवा आहे ती 24 तारखेपासून देखील करू शकता किंवा आजपासून देखील तुम्ही ही सेवा जी आहे ती सुरू करू शकता. तर या 21 दिवसात आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची 21 स्वामीचरित्र सारामृत या पवित्र अशा ग्रंथाचे 21 पारायण करायचे आहेत. आता एक पारायण म्हणजे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर आपल्याला 1 ते 21 अध्याय जे आहेत पूर्ण पठण करायचे आहे. 1 ते 21 अध्याय पूर्ण पठण झाले म्हणजे आपलं एक पारायण होतं. असं आपल्याला 21 दिवस 21 पारायण करायचे आहेत. आता बघा, यासाठी काही नियम आहेत का? तर बघा, यासाठी फक्त मांसाहार जो आहे तो वर्ज्य करावा. कुणाची निंदा, टिंगल, चुगली, चहारडी करू नये. परान्न वर्ज्य करावे आणि यासाठी विशेष असं काही मांडणी देखील करायची आवश्यकता नाही. म्हणजे ही सर्वात सोपी सेवा आहे. तर बघा, तुम्ही तुमच्या घरात जे देवघर आहे त्याच्यासमोर स्वच्छ असं आसन ठेवून स्वामी महाराजांच्या या सेवेला सुरुवात करू शकतात. आता पारायण करत असताना शक्यतोवर तुम्ही वेळ जी आहे ती एकच ठेवा आणि तुम्ही जर इच्छापूर्तीसाठी करत असाल तर सेवा सुरू करण्यापूर्वी नारळ आणि खडीसाखर तुमच्या जवळपास जर स्वामी समर्थांचं केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्ताचं मंदिर असेल तर तिथं तुम्ही ते अर्पण करू नये आणि स्वामींना विनंती करा की स्वामी, मी तुमची 21 दिवसांची ही सेवा करत आहे. ती सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मुजरा करा आणि सेवेला सुरुवात करा. आता जर मंदिर नसेल तर काय करायचं ताई? तर बघा, मंदिर नसेल तर तुमच्या घरात स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यासमोर तुम्ही ते नारळ, खडीसाखर ठेवू शकता आणि सेवेला सुरुवात करू शकतात. आता समजा नाहीच तुम्हाला 21 स्वामीचरित्र सारामृत पारायण करायला जमले तर तुम्ही 11 दिवसाची देखील सेवा करू शकतात. आता 21 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण देखील तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रोज 21 दिवस 11 वेळा तारक मंत्र जो आहे स्वामींचा अतिशय प्रभावी असा मंत्र, त्याचं 11 वेळा पठण करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी प्रकट दिनापर्यंत 21 दिवसाची जी सेवा आहे ती करायची आहेत. कारण स्वामींना फक्त भाव महत्त्वाचा आहे. किती पारायणं केले, किती सेवा केली, त्यापेक्षा किती मनापासून केली हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि स्वामींना मनापासून केलेली सेवा जी आहे ती नक्कीच पोचते आणि स्वामी महाराज तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण करतील. आणि बघा, आता ही सेवा तुम्ही कशासाठी करू शकता? तर ही सेवा तुम्ही तुमच्या विवाहात काही अडचणी असतील, शैक्षणिक काही अडचणी असतील, नोकरीविषयी काही अडचण असेल, आर्थिक अडचणी असतील, त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता. अगदी संतती प्राप्तीसाठी देखील तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकतात. आता असं नाही की तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठीच तुम्ही ही सेवा करू शकता, तुम्ही स्वामींसाठी देखील ही सेवा जी आहे ती पूर्ण करू शकतात. कारण बघा, स्वामी महाराज आपल्याला भरभरून देत असतात ना, कुठली अपेक्षा ठेवतात ते आपल्याला सर्व काही आपल्यासाठी जे योग्य आहे ते देत असतात. म्हणून आपण सांसारिक माणसं आहोत. आपल्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वामींची सेवा करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे आपण निदान स्वामी प्रकट दिन
किंवा स्वामी पुण्यतिथी या काळात तरी स्वामींची जेवढी जमेल तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा. तर झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथंच पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतर स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि ते स्वामी भक्त देखील या सेवेचा लाभ घेऊ शकतील.